नमस्कार, मी सारिका साळुंखे. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. ठाण्यातील शिवाजी मैदानात श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय. यंदा थायलंडमधील हिंदू मंदिराचा देखाव्याची प्रतिकृती साकारून आकर्षक अशी विद्युत रोषणाई येथे केली गेली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला, तसेच आरतीही केली. तर खासदार राजन विचारे यांच्या वतीने हा उत्सव येथे साजरा केला जातोय. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही येथे उपस्थित होते. खासदार राजन विचारे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तर या उत्सवाकरिता भाविकांची झालेली गर्दी पाहून हा उत्सव नव्हे तर सामाजिक उपक्रम आहे असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर अशीच एकात्मता नागरिकांमध्ये टिकावी अशी मागणी देवीच्या चरणी करण्यात आली आहे. तसेच आपणास राज्याचा जितका विकास करता येईल त्याबाबत आपण प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय. मला अतिशय आनंद झालाय की आज या ठिकाणी मी येऊ शकलो आणि हा सगळा इथला उत्साह, इथल्या भाविकांची सगळी भक्ती पाहून मला अतिशय आनंद वाटतो. आणि खरं म्हणजे आई जगदंबेला मी या ठिकाणी एवढीच प्रार्थना केली आहे की महाराष्ट्रासमोरची जी संकट आहे त्या संकटांवर मात करण्याकरता आई अंबेने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या आशीर्वादानं निश्चितपणे महाराष्ट्रापुढची संकट आपण दूर करू शकतो. अशा प्रकारचे धार्मिक उत्सव आणि त्यातला वाढणारा लोकसहभाग याच्याकडे आपण कसं बघतो? मला असं वाटतं की शेवटी सामाजिक अभिसरणाची एक ही जागा आहे. सर्व प्रकारचे लोक, सर्व जाती पंथातले लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यातनं समाज अशा भक्तिभावानं जर एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे. सेम साहेब, कडक उन्हाळा आहे. सिव्हिलमध्ये ठाण्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. तिथे बर्न वॉर्डमध्ये AC नाही आहे. कसं पाहता ह्या सिव्हिलमधल्या एका प्रकरणाकडे ठाण्यात अशी याची माहिती घेऊन संबंधितांना आपण योग्य ते कारवाई करण्याच्या सूचना देऊ. मला असं वाटतं की शेवटी ज्यांनी ज्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्यांना सूचना देण्यात येतात, ते व्यवस्था उभ्या करायच्या. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. ठाण्यातील सिद्धेश्वर तलावाजवळ राम मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करीत रामनवमी साजरी करण्यात आली. आज रामनवमी हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातोय. अतिशय जुने असे राम मंदिर ठाण्यातील सिद्धेश्वर तलावाजवळ आहे. आज रामनवमी निमित्त मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. तर नागरिकांनीही येथे उपस्थित राहून रामाचे दर्शन घेतले. तर शिवाय मंदिरातील समितीच्या वतीने येथे अनेक धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच गीतरामायणावर आधारित पारायणही येथे केले गेले. तसेच भाविकही मोठ्या भक्तिभावाने या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ 150 वर्ष पुरातन हे राम मंदिर आहे. त्यावेळेला अत्यंत जीर्णावस्थेत ते देऊळ होतं आणि 1999 साली इकडच्या विश्वस्त मंडळांनी याचा जीर्णोद्धार केला आणि फार पूर्वीपासून या ठिकाणी राम जन्मोत्सव होत असतात. त्यावेळेला इथे जवळपास असणारे खेड्यातले आदिवासी लोक येऊन हा राम जन्मोत्सव साजरा करत होते. ज्ञाती बांधव ठाण्यात कमी होते, ते आपापला डबा घेऊन या ठिकाणी येत असत आणि राम जन्म झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या डब्यात आणलेलं सगळे मिळून खात असत. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य.
मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9 बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.